हे पूर्ण सोन्याच्या तारेने विणलेलं हे मंदिर आहे। त्याच्या मागे जो ब्रॉच असतं तर कलगी म्हणतात, त्याच्या मागे जो तुरा लावतोय तर अस्सल मोत्यांचा तुरा आहे। ही जी कट्यार आहे याला विजयनगरी साम्राज्याची कट्यार म्हणतात। माझ्या हाताचं संरक्षण होण्यासाठी हे मेकॅनिझम आहे। त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची 3 वेळा आपल्याला नावं दिसतात। पहिल्यांदा उर्दूमध्ये ही जी मूठ आहे ही हस्तीदंत म्हणजे हत्तीचा जो दात असतो त्याच्या दातांची ही मूठ पूर्ण गोल्डवर केलेलं आहे। या चांदीच्या पट्ट्या आहेत या सगळ्या गोल्डवर। आणि या सो राम राम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। हा जो ब्लॉग होणार आहे मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। म्हणजे ॲक्च्युली काय आहे की आपला एक मित्र आहे अभिषेक धर्माधिकारी, त्याच्या फ्रेंडनी आहे ना शिवाजीनगर या ठिकाणी एक्झिबिशन भरवलं आहे। कसलं आहे ते आपलं तुम्ही थंबनेल पाहिलं असाल म्हणा। शिवाजी महाराजांच्या काळात जे शस्त्र यूज करायचे त्याचं कलेक्शन त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्याचं एक्झिबिशन भरवलेलं आहे। सो हा जो व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल असणार आहे। सो नवीनच प्रकारचा व्हिडिओ आहे, सो नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जुने व्हिडिओ आपले नक्की चेक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। तो मित्रांनो आता आम्ही इथे स्टॉलच्या इथे पोहोचतो। हे दिसते ना तुम्हाला सगळे स्टॉल्स आहेत। आपल्यासोबत अभिषेक धर्माधिकारी आहेत, जॉईन झालेत। आपल्याला हे इन्फॉर्मेशन दिली प्रत्येक शस्त्रामध्ये जेवढे ज्यांना माहिती येतात। ॲक्च्युली त्यांची ते कसे की ते क्लास घेतात। काय काय क्लास घेतो तू? आम्ही शिवकालीन युद्धकला शिकवतो। ते दानपट्टा, ढाल तलवार हे सर्व काही शस्त्र आपण शिकवतो। तर तुझा क्लास आता समजा कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, तू वैयक्तिक जातो की बॅच वाईज घेतो? वैयक्तिक जातो। काय कॉन्टॅक्ट नंबर दे ना। बॅच वाईज आपण घेतो। कुठे कुठे क्लास असतात आणि ते पण सांग। माझा वर्ग जातो वसंत विहार, ओके, वाघबीर आणि तलोजा। ओके, आपला नंबर आहे 9769 674616। ओके, ठीक आहे, चालेल। जर तुम्हाला या गोष्टी शिकायच्या असतील ना तर तुम्ही याला नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि आपण आता चाललो आहे आतमध्ये ह्याची इन्फॉर्मेशन घ्यायला। नेट शिवाय बघाय सगळे असे स्टॉल्स आहेत। आय थिंक अजून कोणी व्हिडिओ बनवली नाही आहे तेवढी, तो बी आपण तो मित्रांनो आपला दादा आता आपल्याला इन्फॉर्मेशन येते प्रत्येक गोष्टीची। तर दादा सांग, तुझा परिचय द्या आधी। माझं नाव शुभम पोळ आणि यंदाचा जो विषय आहे हिंदू पद पाठशाळा। आज आपण शिवाजी महाराजांना फक्त एक ढाल तलवार लढाई इतकंच आपण ओळखतो, पण युद्धापलीकडचे शिवराय नेमका कोण? हिंदू पद पाठशाळा। ही जी सगळी चित्र आहेत सध्याच्या घडीला गोवळकोंड्या चित्रशैलीतली ही सगळी चित्र आणि आत्ताच्या घडीला ही सगळी चित्र भारताबाहेर आहे। आता तो भारताबाहेर कसा गेला या प्रवास आपण इथे जाणून घेऊ। हे आपण पहिलं चित्र बघतो, हे सध्याच्या घडीला हे लंडनमध्ये आहे आणि शिवाजी महाराज हयातीत असताना एकमेव असं हे चित्र काढलेलं आहे। ज्या वेळेला शिवाजी महाराज गोवळकोंडीच्या भेटीला म्हणजे स्वारीवर असतात, कुतुबशहाच्या भेटीला येतात, त्यावेळेला शिवाजी महाराजांची एक हुजरत काढलेली आहे। हुजरत म्हणजे काय की महाराजांची शोभायात्रा। शिवाजी महाराज त्या हत्तीच्या अंबारीत बसलेले, त्या हत्तीच्या अंबारीला पूर्ण सोन्या नाण्याने मडवलेलं आहे आणि महाराज ज्या मार्गावर चालतील त्या मार्गावर पूर्ण केशराचा वर्षाव केलेला आहे। त्या केशराच्या वर्षावर पूर्ण लाल कुंकवाचा साडा आणतात आणि महाराजांचा जो राजमार्ग आहे त्या राजपथावर दुतर्फी फौज उभी आहे कुतुबशहाची। त्यांच्या हातात सोन्याची आणि चांदीची फुलं आहे। जेव्हा शिवाजी महाराज इकडून जातील त्यांच्यावर ते उधळण्यासाठी असं लावून दिलेलं आहे। या चित्रावर एक मजकूर आढळतं, देन हिअर शिवाजी म्हणजे लॉर्ड शिवाजी। शिवाजी महाराजांनी जो डोक्यावर मंदिरा बांधलेला आहे त्या मंदिरावर हे पूर्ण सोन्याच्या तारेने विणलेलं हे मंदिर आहे। त्याच्या मागे जो ब्रॉच असतं तर कलगी म्हणतात, त्याच्या मागे जो तुरा लावतोय तर अस्सल मोत्यांचा तुरा आहे। मागे जो झिगा लावतोय तो मोरपंखांचा तो झिगा। महाराजांनी गळ्यामध्ये विविध अलंकृत माळा घातलेल्या आहे। एक असा राजा आहे जो 32 पण सोन्याच्या सिंहासनावर बसतो, तो साधे कवड्यांची माळ घालून राहील का? तर मुळीच नाही। या राजाने गळ्यात विविध अलंकृत माळा घातलेल्या। हर्बर्ट डेगर नोंदणी करून ठेवतोय की शिवाजी महाराज जेव्हा शामियानामध्ये येतात त्यांच्या पायामध्ये जी मोजडी आहे त्या मोजडीवर पण सोन्यांच्या तारीचं काम केलेलं आहे। कट्यार आत्ताच्या घडीला आपण बघतो की इंडियन आर्मीचं जेव्हा सैन्य चालतं त्यांच्या कमरेला एक पिस्तूल असतो। पिस्तूल कशासाठी? तर माझी बंदूक जर लांब असेल, AK-47 की M65 लांब असेल, माझ्या कमरेला माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी बंदूक आहे, त्याला पिस्तूल। तसंच या कट्यारीचं आहे, कट्यार ही मानकऱ्यांच्या कट्यार। जर माझी तलवार लांब असेल तर माझ्या संरक्षणासाठी ही कट्यार माझ्याकडे आहे। ही जी कट्यार आहे याला विजयनगरी साम्राज्याची कट्यार म्हणतात। माझ्या हाताचं संरक्षण होण्यासाठी हे मेकॅनिझम आहे। तर मी ही कट्यार हातामध्ये आहे तर माझ्या हाताचं इथे संरक्षण होत नाही आहे बोटांचं। या कट्यारीमध्ये माझ्या बोटांचं संरक्षण होतं। ही जाळीदार कट्यार, ही जोड कट्यार म्हणजे युद्धाच्या काळामध्ये कसं तलवारी तुटतात तर
तलवारच्या ज्या पुढच्या पाती आहेत ते जोड कट्ट्यामध्ये तयार केलेले आहेत. हे शिवाजी महाराजांचं दुसरं चित्र आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराजांची 3 वेळा आपल्याला नावं दिसतात. पहिल्यांदा उर्दूमध्ये, दुसऱ्यांदा डचनमध्ये आणि तिसऱ्यांदा फारसी लँग्वेजमध्ये शिवाजी लिहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक वर्णन केलं की दक्षिणेतला राजा शिवाजी, आणि हे उर्दूमध्ये सूरत ए शिवाजी, हे म्हणजे महाराजांचं, शिवाजी महाराजांचं हे चित्र. आणि हे जे कोड आपल्याला दिसतं हे म्युझियम कोड आहे. शिवाजी महाराजांचा रूपरेषा कशी असेल, म्हणजे हा राजा कसा दिसत असेल याच्यामध्ये या वर्णन आपल्याला समजून येतो. हा काटमानेने जगलेला हा माणूस. अशी पुत्रिका म्हणजे छोटी शस्त्र जे पेशकवचच्या आतमध्ये असतात किंवा खंजा आपल्या पगडी किंवा पायजमाच्या आतमध्ये लपण्याची अशी पुत्रिका छोटी शस्त्र. ही जी मूठ आहे ही हस्तिदंत म्हणजे हत्तीचा जो दात असतो त्याच्या दातांची ही मूठ. अफगाणी सुरा याला म्हणतात. चिलानम म्हणजे विजयनगरी साम्राज्याचं हे शस्त्र चिलानम, त्यांचं खंजीर अशा प्रकारे. कुकरी नेपाळ्यांचं हे शस्त्र. या चित्राला महत्त्व का, कारण या चित्रामध्ये जे मजकूर लिहिलेलं आहे या मजकूरमध्ये संभाजी महाराजांचं पण वर्णन आलेलं आहे. शिवाजीचा मुलगा संभाजी असं दक्षिणेतला राजा, आणि या किनारपट्टी जी ही पूर्ण गोल्ड वर्क आहे, हॅवी गोल्ड वर्क आहे. ती राज्य करणारे हे शस्त्र हत्तीला मार्ग दाखवण्यासाठी किंवा हत्तीला मार्गावर आणण्यासाठी ही शस्त्र. एकमेव असं चित्र आहे जो महाराजांच्या उत्तरवयात काढलेलं आहे. इथे आपण बघू शकतो महाराजांच्या डोळ्याखाली जे सुरकुटे आपल्याला दिसून येतात. महाराजांच्या हातामध्ये एक पट्टा आहे. पट्ट्यावर एक प्राणी आहे. कोणी ओळखेल का प्राणी कोणता? हत्ती, सांबर. नुकतंच एक पिक्चर आलेला कांतारा. डुक्कर, वराह, रानडुक्कर म्हणजे वराह. वराह कोण आहे? विष्णुदेवाचा अवतार. राजा हा विष्णूचा अंश आहे, पण त्यांनी त्याच्या पट्ट्यावर हे वराह धारण केलेलं आहे. त्या पट्ट्याचं नाव यशवंत. महाराजांच्या हातामध्ये जगदंबा आहे. आणि इथे जे लिहिलेलं आहे शिवाजी गव्हर्नर मराठा साम्राज्य म्हणजे मराठ्यांचा राजा गव्हर्नर शिवाजी महाराज. आत्ताच्या घडीला आपण हे 4थीच्या पुस्तकामध्ये हे चित्र आपण बघतो. पण या चित्राचं वैशिष्ट्य काय की महाराजांची हुजरत ही नेमकं कशी निघाली असेल ती अशी. आपण इथे बघतो, इथे एक अब्दागीर दिलेला आहे. अब्दागीर म्हणजे काय, त्याचं सुवर्ण पान पण म्हणतात. राजाच्या चेहऱ्यावर सूर्याचा प्रकाश पडू नये म्हणून हे अब्दागीर आहे. सगळ्यांची शस्त्र ही खांद्यावर म्हणजे गुजरातीचा हा प्रकार आहे. हा जो सुवर्ण भाला लावलेला आहे याच्यावर मानकऱ्यांचा भाला असतो आणि त्याच्यावर मानाचा भगवा ध्वज असतो, तो आघाडीला असतो, तो पूर्ण सोन्याने मटलेला असतो. आणि हे जे डोंगराळ भागातून जे सैन्य चाललेलं आहे ते राजाच्या संरक्षणासाठी हे सैन्य आहे. त्याला उडीत रुमाल असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे तबक आहे हे त्याच्यामध्ये पराक्रमाचे जे विडे असतात ते ठेवले आहेत, ते पूर्ण सोन्याचं तबक आहे. आणि हे सगळ्यांची शस्त्र खांद्यात. फक्त एकमेव माणूस असा आहे ज्यांनी शस्त्र उभं धरलेलं आहे, ती महाराजांची ही जगदंबा. आपण इथे बघतो की ह्या मानकऱ्यांच्या तलवारी कशा असतील. हे बघा पूर्ण गोल्ड वर्क केलेलं आहे. या चांदीच्या पट्ट्या आहेत या सगळ्या गोल्ड वर्क. आणि या तलवारीचं नाव तेगा आहे. ही जी धोप आहे ही मानकऱ्यांच्या धोप, याच्यावर पुन्हा सोन्याचं काम केलेलं आहे. आपण हे जेव्हा शस्त्र बघतो तेव्हा आपल्याला एक व्यक्ती डोळ्यासमोर येते म्हणजे अफजल खान. तर अफजल खान कशासाठी इकडवर आला, त्याचं काम काय होतं, तर शिवाजी महाराजांना मारायचं होतं. पण तेवढंच होतं का, तर त्याला फक्त शिवाजी महाराजांनाच मारायचं होतं. तर का त्याने जगदंबेवर घाव घातला मग तुळजापुरामध्ये, का त्याने पंढरपुरामध्ये जाऊन नाजूस केली. त्याला महाराष्ट्रात धर्म संपवायचा होता. हिंदू धर्म हा नामशेष करण्यासाठी तो इथवर आलेला. तर मगाशी सांगितलं मंदिर, तर मंदिरचा हा प्रकार, हा जो पेटा असतो तो पूर्ण असा बांधला जातो. हे जे चित्र आहे ह्या चित्रामध्ये या चित्रामध्ये फरक आहे. तर एकच आहे, हे महाराजांचं अश्वरूढ चित्र आणि फक्त ह्याच्यामध्ये घोडा आणि महाराज लागतात. आणि हे निकोल मनुची एक भारत प्रवासी, त्या भारत प्रवासीने हे चित्र काढलेलं. काय नाव होतं भारत प्रवासी? निकोल मनुची. दुदांडी म्हणजे मराठा साम्राज्याच्या शेवटापर्यंत ही नाणी चाललेली.
आपण आता सगळी चित्र बघून येतोय. सगळ्या चित्रामध्ये महाराजांचा जो रंग आहे तो गोरा दाखवतो आणि हे एकमेव असं चित्र आहे ज्याच्यामध्ये महाराजांचा रंग हा कृष्णधवल म्हणजे सावळा रंग दाखवतो. नक्की हे चित्र महाराजांच्या निधनानंतरचं असतं. कारण त्या चित्रकाराला माहिती असेल की हा राजा डोंगराळ भागातला आहे. त्यांनी वर्णन ऐकलं असेल महाराजांचं की हा डोंगराळ भागातला दक्षिणेतला माणूस आहे. पण महाराजांचा रंग त्यांनी सावळा दाखवला. हे चित्र आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटतं CSTच्या म्युझियममध्ये. या चित्राच्या किनारपट्टीला पूर्ण सोन्याचं काम केलं. हे सगळे मिनिचर्स पेंटिंग आहे. मराठा धोप आणि हे सरळ पात्याच्या तलवार. या चित्रामध्ये आपल्याला महाराजांचे दोन्ही डोळे आपल्याला प्रॉपर दिसतात. या चित्राचं वैशिष्ट्य काय की महाराजांच्या हातामध्ये जे फूल दिलेलं तेच फूल या पोशाखावर कोरलेलं आणि महाराजांच्या आपण इथं बघतोय तर पाठीमागे केस दिसून येत नाही आणि ते जे आपल्याला दिसून येत आहे कल्ली तो जो केस आहे ते आपल्याला पेट्यामध्ये बांधून ते गुंडाळलेलं ते सगळं आणि याच्यामध्ये इथे जे या साईडला बघतो ही पण एक कल्ली आहे ही मिश्रण होती आणि महाराजांचा हसरा चेहरा आपल्याला इथून दिसून येतो. मराठा धोपमध्ये 2 प्रकार आढळतात. एक वक्र आणि एक सरळ. तर हे वक्र पात्र म्हणजे जर पायदळीसाठी हे सरळ पात्र घोडदळासाठी. या चित्राचं वैशिष्ट्य काय तर उत्तर भारतीय त्याचा जो कपडा असतो मखमली तो ही डिझाईन आणि याच्यावर माजी शिवाजी लिहिलेला आहे. मराठीचा माजी शिवाजी. विजयनगरी साम्राज्याचा पट्टा किंवा जमदाडू सुद्धा म्हणतात त्याला. यमाचा दाब मृत्यूलोकी दाटणारे हे शस्त्र यमाचा दाब यमदाड. नायर टेम्पल स्वॉर्ड म्हणजे 11व्या शतकातली ही सगळी शस्त्र आहेत. नायर स्वॉर्ड दोन्हीच मोठं आपली जातात. टेम्पल शस्त्र मंदिरात. खंडा पट्टा की दांडपट्टा महाराजांच्या काळामध्ये याला फक्त पट्टा म्हणलेला आहे. दांडपट्टा कधी आलं की इंग्रजांचा ॲक्ट आला की हिंदूंनी घरात शस्त्र ठेवू नये. जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळेला इंग्रजांनी ॲक्ट काढला की हिंदूंनी घरात शस्त्र ठेवायचे नाही. त्यांना माहिती होतं की ही सगळी मंडळी एकत्र आली की पुन्हा एकदा आघाडी उघडली. आपल्या पूर्वजांनी काय केलं की आपली जी शस्त्र होती ती विहिरीत टाकली काही जमिनीत पुरली. मग दांडपट्टा कसा काय तर एका हातात काठी म्हणजे दांड आणि एका हातात फ्लेक्झिबल पट्टा. आपली जी कला होती भारतीय युद्धकला ती कुठेतरी लोप पावत जाऊ नये म्हणून हे दांडपट्टा असं हे झालेलं आहे. एका हातात दांड आणि एका हातात पट्टा तो सराव चालू ठेवला म्हणून दांडपट्टा. मुळात पहिल्या नावाचा पट्टा आहे. हे बळी देण्याचं शस्त्र त्याला झटका म्हणतात किंवा बाक बळी देण्यासाठी हे वापरले. हे काय आहे हे म्हणून त्याचं कवर. अच्छा कवर आहे. मी ना हो. हे चित्र आणि या चित्रामध्ये फरक एवढाच आहे की या चित्रकाराला महाराजांचं वर्णन माहिती नसेल. त्यांनी ऐकलं असेल महाराज असे दिसत आहेत ते चित्र त्यांनी काढलं. पण सगळ्या चित्रामध्ये बघतो ते शस्त्र आपल्याला प्रॉपर दिसतात. आणि एकमेव असं चित्र आहे ज्याच्यामध्ये शस्त्र आखून दांडपट्टा आखून आणि शस्त्राचा अभ्यास नसतात. छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार जी सध्याच्या घडीला लंडनमध्ये या तलवारीवर 3 वेळा IHS असं मजकूर आढळतं. 352 मोती या तलवारीवर आणि ही पूर्ण सोन्याची मोती. ढालीचे आपल्याकडे बरेच प्रकार आढळतात. कासवाच्या पाठीचे असते अस्वलाच्या कवल्यांची असते परत हे कमानीच्या ढाली लाकडांच्या ढाली असतात. ढालीचा खरा खेळ जो असतो या फुलांवरती असतो. या फुलांवरती जेव्हा मार बसतो आपण म्हणतो की सुभेदारांची ढाल तुटली तानाजीरावांची. तर या फुलांवरती जेव्हा मारा होतो त्यावेळेला ही कड्या सैल होतात. एकदा का या कड्या सैल झाल्या की फुलं तुटतात त्याच्यामध्ये ढाल पडते. गुरुज म्हणजे काय तर गदा तलवार आणि कुऱ्हाड या तिघांचं मिक्सर करून तयार केलेले शस्त्र म्हणजे गुरुज. ढाल चिलकत तलवार सगळं फोडण्यासाठी तयार केलेले शस्त्र. फरशी बळी देण्याच्या फरशी म्हणजे हत्तीचा पाय कापण्यासाठी किंवा घोड्याचा पाय कापण्यासाठी या सगळ्या फरशी. शिरस्त्राण किंवा जिरेटोप याला हे जगणार हे शिरस्त्राण फोडण्यासाठी युद्धाच्या काळामध्ये जेव्हा शिरस्त्राण वापरतात हे जगणार त्या शिरस्त्राण फोडण्यासाठी. शिलकतीचे बरेच प्रकार आढळतात. माशांच्या खवल्यांची असते. बख्तार असतो बॉडी आर्मर असतो हे जायदाचे. धनुष्यमानच्या विविध प्रकार.
काही बाण फक्त आपले आक्रमण म्हणजे घायल करण्यासाठी, तर जास्त कर असे बाण असतात घायल करण्यासाठी. हे पूर्ण म्हणजे ठार मारण्यासाठी असे बाण असायचे. आणि हे घायल करणार हां. हे वर्ष. हे पुल्लिंग बाण, हे स्त्रीलिंग बाण. आपल्या बाणामध्ये पुल्लिंग बाण असतात, ओके. एक स्त्रीलिंग बाण असतात आणि एक असो नपुसकलिंग बाण. पुल्लिंग बाण का जखमी करण्यासाठी, स्त्रीलिंग बाण पूर्ण म्हणजे आतपर्यंत रुजण्यासाठी ओके. आणि नपुसकलिंग म्हणजे आरपार जाण्यासाठी. ओके ओके. असे 3 बाण असतात. छेदून बाहेर पडायला. हां लगेच. हे आपण जे बघतोय ते पायदळीवाले आहेत. ह्याच्यामध्ये आपण जे समोरच्या जे छाताडात म्हणजे मारायचे ते अशा प्रकारचे भाले. आणि समजा भाल्याला 2 टोकं असले तर त्याला दुहेरी भाला असे म्हणायचे. आणि आता आपण जे बघतोय हा विटा आहे, जे समोरच्या हातामध्ये खिरशी असतात आणि त्या शत्रूचा वेग घेऊन हे शस्त्र आपल्या हातात येणार. म्हणून ह्याचं रिटर्न करण्यासाठी रिटर्न येणार रिटर्न मारायला. येण्यासाठी. समजा आता मी तुम्हाला भाला फेकून मारला तर तुमच्या शत्रूच्या पोटामध्ये असणार भाला. हो. तो 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 भाला परत काढा, ते कष्ट म्हणजे थांबण्यासाठी महाराजांनी हे शस्त्र बनवलं होतं. विटा नावाचं शस्त्र बनवलं होतं की समोरच्या पोटाचा वेग घेऊन परत आपल्या हातात येईल ते शस्त्र. ओके. आणि हे हा बाणा नावाचं शस्त्र आहे. म्हणजे समोरच्याला जी बघा ही काठी आहे, काठीला पट्ट्याचा फाल आहे. ओके. या पट्ट्याच्या फालीला आपण समोरच्याचं मुंडकं उडवायचे ओके ओके. म्हणून याचं नाव बाणा. अच्छा ओके ओके. ठीक आहे चालेल. थँक्यू. सो मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ होता तो कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. एंडिंग करतोय. सो मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली, आणि धन्यवाद त्या दादासाठी जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली. तर पुढचा अजून बघूया आता पुढे काय करता आता त्यांचं आय थिंक आहे ना, सो कोल्याबॅलला जाणार आहे, मग तिकडे पण त्यांचं एक्झिबिशन लागणार आहे. सो तर माझ्याकडे इन्फॉर्मेशन असली तर मी नक्की शेअर करेन, जेणेकरून तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.